एक देश एक निवडणूक हे सूत्र देशात लागू करण्याची दाट शक्यता व्यक्त केली जाते आहे. त्यासाठी स्थापन केलेल्या संसदीय समितीनं तसे संकेत दिले आहेत. ही समिती राज्य सरकार, घटनात्मक तज्ज्ञ, विविध मान्यवर यांच्याशी चर्चा करते. एक JPC ज्याला जॉईंट पार्लमेंटरी कमिटी आहे, एक देश एक निवडणूक, वन नेशन वन इलेक्शन या संदर्भात ती निर्माण केली आणि त्या कमिटीमध्ये भारतीय जनता पक्षाच्या लोकांचं बहुमत आहे, खासदार आहे. त्याच्यामुळे इतर पक्षाचे जे सदस्य आहेत त्यांनी कितीही वेगळी भूमिका मांडली की हे लोकशाही विरोधी आहे, संविधान विरोधी आहे, संघराज्य जी आपली रचना आहे त्याला हे मानवणारं नाही, हे त्या बैठकीमध्ये, त्या मीटिंगमध्ये अनेक खासदारांनी आपलं मत व्यक्त केलं आहे. तरीही बहुमत पाशवी असल्यामुळे त्या कमिटीत BJPचं ते त्यांचा जो अजेंडा आहे तो रेटून न्यायचा प्रयत्न करत आहे. एक देश एक निवडणूक याची गरज नाही, हे आमचं मत आहे. या देशामध्ये विविधता आहे, राज्य वेगळी आहेत, प्रत्येक ठिकाणचं प्रत्येक वेळेला हवामान वेगळं असतं, मानसिकता वेगळी आहे, प्रादेशिक प्रश्न वेगळे आहेत. पण भारतीय जनता पक्षाला वन नेशन वन इलेक्शनपेक्षा वन पार्टी वन इलेक्शनमध्ये जास्त इंटरेस्ट आहे. वन पार्टी वन इलेक्शन आणि त्यांची जी वाटचाल आहे ती या माध्यमातून वन पार्टी वन इलेक्शन, दुसरा कोणताही पक्ष राहता कामा नये. आणि त्यानंतर आता त्यांचे जे महिला आरक्षणाच्या नावाखाली डिलिमिटेशन बिलाचा जो विषय चालू आहे, 850 खासदार करण्याचं आणि पुन्हा एकदा त्या माध्यमातून भाजपाला आपला देश ताब्यात घेण्याचं, तो काय त्यांचा सरळ हेतू नाही आहे. 850 खासदार झाल्यावर ते संविधानामध्ये बदल करून भारतामध्ये राष्ट्राध्यक्ष पद्धत आणण्याच्या विचारामध्ये आहे. राष्ट्राध्यक्ष पद्धत म्हणजे ट्रम्प ज्या मूर्ख पद्धतीने राज्य करतोय असा कोणी एखादा मूर्ख जो आपल्याकडे आहे तो त्या पद्धतीने इथे देशामध्ये माथेफिरूपणाने राज्य करू शकतो. प्रेसिडेन्शियल डेमोक्रेटिक पद्धत म्हणजे राष्ट्राध्यक्षाला अमर्याद अधिकार, तिथे निवडणुकांची गरजच नसते. प्रेसिडेंट मंत्रिमंडळ जे आहे आपल्याला हवी असलेली माणसं नेमतो, निवडून आलेल्या लोकांतूनच तुम्हाला मंत्री बनवायला पाहिजे वगैरे असं नाही कॅबिनेट. तर भाजपची वाटचाल ही आत्ता या क्षणी त्या दिशेने सुरू आहे आणि त्या दिशेने त्यांच्या बैठका आणि काम सुरू आहे. म्हणून आधी डिलिमिटेशन बिल मंजूर करायचं, डिलिमिटेशन बिल मंजूर झाल्यावरती घटनेमध्ये पूर्णपणे बदल करून संविधान बदलून मोडून या देशातली लोकशाही संपवून राष्ट्राध्यक्ष पद्धत आणायची आणि परत या देशाच्या छातीवर राष्ट्राध्यक्ष म्हणून मोदींना बसवायचं. अशा पद्धतीची वाटचाल लोकशाही मोडण्याच्या दिशेनं सुरू आहे. त्याच्यामुळे ह्या सगळ्यात जे चाललं आहे काय वन नेशन वन इलेक्शन वगैरे वगैरे हे सगळे वरवरचे बुडबुड आहे. पण आमचा विरोध आहे, आमचा विरोध आहे त्याला. या देशामध्ये परंपरेनं भारतीय घटनेनुसार जी पद्धत सुरू आलेली आहे, भारतीय संविधानानं जी दिशा लोकशाहीला दिलेली आहे, डॉक्टर आंबेडकर आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी जो मार्ग आम्हाला दिलेला आहे तो मार्ग कोणालाही असा उखडून फेकता येणार नाही. या देशाच्या संविधानानुसारच या देशातली संसद, लोकशाही आणि निवडणुका होतील, ही आमची भूमिका आहे. रावसाहेब, पुढच्या आठवड्यात संसदेचं पावसाळी अधिवेशन सुरू होतं आहे. त्याआधी असं म्हटलं जातं आहे, एक जोरदार शक्यता व्यक्त केली जाते की केंद्रीय मंत्रिमंडळात फेरबदल होऊ शकतात, विस्तार होऊ शकतो आणि काही नावं चर्चेत येत आहेत. महाराष्ट्रातली ही काही नावं चर्चेत आहेत. महाराष्ट्रातली नावं, किती नावं चर्चेत आहेत महाराष्ट्रात? असं म्हटलं जातं की शिंदे शिवसेनेच्या मध्ये सहभागी झालेल्या 6 खासदारांपैकी काहींना त्या मंत्रिमंडळात स्थान. हे बघा,
अशी असं आहे एक चर्चा आहे की देवेंद्र फडणवीस यांना केंद्रात अर्थमंत्री केलं जाऊ शकतं अशी एक चर्चा आहे राजकीय वर्तुळात. असं आहे की 20 तारखेला संसदेचं अधिवेशन सुरू होईल आणि 20 तारीख काय आता फार लांब राहिलेली नाही. आता मेरिटवरती कोणाला प्रधानमंत्रीपद किंवा मंत्रिपद या देशामध्ये मिळण्याचे दिवस संपलेले आहेत. मेरिटवर म्हणजे गुणवत्तेवर आता हाडकं फेकली जातात आणि हाडकं कोणापुढे फेकली जातात? ज्यांच्या गळ्यामध्ये मोदी आणि शहांनी पट्टा बांधलेला आहे अशांनाच ती हाडकं फेकली जातात. त्याच्यामुळे आता कोणाच्या पुढ्यामध्ये हाडकं फेकली जातील, मग तो मिंदे गट असेल किंवा आमच्याकडून फुटलेले जे 6 आहेत त्यांना हाडकं आता कोणाच्या तोंडात हाडूक दिलं जातं आहे ते पाहू. पण एक मात्र नक्की, केंद्रामध्ये काही अशा विशिष्ट हालचाली सुरू आहेत. केंद्रीय मंत्रिमंडळामध्ये काही महत्त्वाचे फेरबदल करण्यासंदर्भात पण गेल्या अनेक काळापासून सुरू आहेत. त्याच्यात अर्थमंत्री बदलले जातील, कोणी म्हणते परराष्ट्र व्यवहार मंत्री बदलले जातील, कोणी म्हणतात राजनाथ सिंग यांनाच घरी पाठवलं जाईल. अशा प्रकारच्या बातम्या चर्चेमध्ये आहेत. आणि मग महाराष्ट्रातून देवेंद्र फडणवीस हे सातत्यानं केंद्रात जातील, केंद्रात जातील, केंद्रात जातील असं म्हटलं जातं. आता केंद्रात जातील म्हणजे काय करणार? आमच्या त्यांना शुभेच्छा आहेत की 2029 पूर्वी जर तुम्हाला पंतप्रधान पदाची संधी मिळाली तर महाराष्ट्राला आनंद होईल मराठी माणूस झाला म्हणून. माननीय उद्धव ठाकरे साहेबांनी पण त्यांना त्या प्रकारच्या शुभेच्छा दिल्या. कारण 2029 नंतर भाजपचं राज्य इथे येणार नाही आहे. त्याच्यामुळे जे काय करायचं आहे ते 2029च्या आधीच तुम्ही करा. 2029 नंतर ना मोदी राहतील ना अन्य कोणी राहणार. त्याच्यामुळे देवेंद्र फडणवीस यांना 2029 पूर्वी ज्या काही हालचाली करायच्या आहेत त्या त्यांनी करून घ्याव्या. त्यामुळे अशा मला त्यांना शुभेच्छा आहेत. त्यामुळे एकनाथ शिंदे आपली ताकद वाढवण्याचा प्रयत्न करत पुन्हा आता आमदार फोडण्याची पण त्याची तयारी आहे. राष्ट्रवादीचे तुमच्या पक्षाचे संपर्क त्यांना बघा, ते फोडतायत, ते फोडण्याचा प्रयत्न करतायत. प्रचंड पैसे आहेत. पैसे त्यांच्या दरेगावातल्या शेतामध्ये उगवत नाहीत. ते पैसे काय ते मिसिंग लिंक 2,500 कोटीचं ओव्हर बजेट, म्हणजे लुटलेलेच पैसे आहेत ना हे. अशा पैशातून आमदार खासदार विकत घ्यायचे हे त्यांचं धोरण आहे. आणि हे अशा प्रकारची माणसंही देशाला घातक आहेत. राजकारणाला नाही, देशाला घातक आहे. देशाच्या अर्थव्यवस्थेशी खेळ करणं म्हणजे हा एक आर्थिक दहशतवाद आहे. तुम्ही आजच महालेखापालांचं रिपोर्ट पाहिला असेल. त्यांनी महाराष्ट्राच्या आर्थिक बेशिस्तीवरती अत्यंत कठोर शब्दामध्ये कोरडे ओढले आहेत. ही आर्थिक बेशिस्त अशीच चालत राहिली तर महाराष्ट्राला कोणी यापुढे 1 रुपयासुद्धा कर्ज देणार नाही. आता हे तर विरोधी पक्षाने सांगितलेलं नाही. ही महाराष्ट्राची बदनामी आम्ही केली नाही. केंद्र सरकारचेच महालेखापाल आहेत. त्यांनी ही बदनामी केली असेल महाराष्ट्राची तर देवेंद्र फडणवीसांनी त्या महालेखापालांना बघून घेतलं पाहिजे. बरं का? त्यांना बघून घेतलं पाहिजे. त्यांच्यावर कठोर कारवाई केली पाहिजे की तुम्ही महाराष्ट्राविषयी असं कसं काय म्हणू शकता, जरी ते सत्य असलं तरी. अशी मला त्यांना आता सांगायचं आहे. एक याच्यातलाच विषय आहे. राजकारणात जर त्याला महत्व नसतं, जर तरी आपण अशी एक शक्यता मानू की फडणवीस जर केंद्रात गेले मंत्री म्हणून तर तुम्हाला काय वाटतं की राज्याची सूत्र कोणाकडे येऊ शकतात? चंद्रशेखर बावनकुळेंकडे येतील. तुम्हाला वाटत असेल मी आणखीन कोणाचं नाव घेईन तर मला जे चित्र दिसतं आहे त्यानुसार विदर्भातले चंद्रशेखर बावनकुळे हे देवेंद्र फडणवीस यांच्यानंतर मुख्यमंत्रीपदासाठी योग्य नेते मला नेहमी दिसतात. सगळ्यांशी संवाद ठेवणारे, सांभाळून घेणारे. एकनाथ शिंदे परत मुख्यमंत्री होणार नाहीत, अजिबात होणार नाही. बरोबर आहे. गिरीश महाजन यांचा रेकॉर्ड अत्यंत खराब आहे, अत्यंत खराब आहे. त्याच्यामुळे या क्षणी ज्येष्ठ मंत्री म्हणून जर ते केंद्रात गेले, आम्ही तर म्हणू मुख्यमंत्री व्हा, प्रधानमंत्री व्हा 2029च्या आधी, तर 100% मला असं वाटतं की चंद्रशेखर बावनकुळे यांचा विचार
आणि शिफारस हे स्वतः देवेंद्र फडणवीसच करते, हे माझं आकलन. तुमच्या शुभेच्छा असतील बावनकुळेंना जर असं झालं तर, पाठिंबा सोडा पण शुभेच्छा असतील. बघा, राज्याच्या मुख्यमंत्रीपदी येणाऱ्या योग्य व्यक्तीला नेहमी शुभेच्छा दिला पाहिजे, जो राज्याचं हित पाहिल, जो राज्य योग्य दिशेने पुढे घेऊन जाईल आणि जो या राज्याचा स्वाभिमान टिकवेल, अशी कोणी व्यक्ती असेल तर त्याला शुभेच्छा देणं हे आमचं कर्तव्य आहे. असं काय त्यात चुकीचं काय आहे? मी तुम्हाला माझा अंदाज आणि माझं आकलन सांगते. त्यांच्या पक्षातले निर्णय घेणारे आम्ही नाही आहोत, पण असं घडू शकेल किंवा असं घडण्याची शक्यता आहे. महाराष्ट्रातील ताज्या बातम्यांसाठी बघत रहा टाइम्स टुडे 18 न्यूज. सोबतच शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.